वळूया पुढील बातमीकडे। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होत आहे। इगतपुरी आमणे शेवटचा 76 किलोमीटरचा मार्गही आता सेवेत येणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार आहे। मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग असणार आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महाराष्ट्राच्या समृद्धीची रेषा म्हणजे समृद्धी महामार्ग आजपासून पूर्णपणे खुला होतोय आणि नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध होणार आहे। मी सध्या आमणे टोल नाक्यावर आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीने समृद्धी महामार्ग जो आहे इगतपुरी पासून ते भिवंडी पर्यंतचा तो बनून पूर्णपणे तयार झालेला आहे। आमणे पर्यंतचा 76 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो अगदी सुसज्ज होणार आहे। आपण पाहतोय की किती पदरीचा हा संपूर्ण हायवे आहे, समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे आणि सगळं जे काम आहे ते सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे। आणि आज दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण होणार आहे। आणि जी वेग मर्यादा आहे ती घाटामध्ये 100 किलोमीटर ताशी देण्यात आलेली आहे, तर 120 किलोमीटर ताशी ही सपाट भागामध्ये देण्यात आलेली आहे। आणि महाराष्ट्राच्या समृद्धीची नवी रेषा म्हणजे समृद्धी महामार्ग आता सुसज्ज झालेला आहे आणि तयार झालेला आहे। आणि यावरून जेव्हा गाड्या धावतील तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुद्धा धावेल आणि विकास जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे होताना पाहायला मिळेल अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, आमणे।